मंडळी, सध्या राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचे आमदार नारायणआबा पाटील यांनी करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकळे यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंगाची कारवाई करावी असं निवेदन दिलं आणि या निवेदनाला विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा स्वीकारून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले। आता पहिले हे समजून घेऊ की नारायण पाटलांनी शिल्पा ठोकळे यांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करा असं निवेदन का दिलं। आता तहसीलदार शिल्पा ठोकळे यांची सगळीकडे लेडी सिंघम म्हणून ओळख आहे। शिल्पा ठोकळे यांनी तालुक्यात चालू असणाऱ्या सगळ्या अवैध कामांना कडक अशी कारवाई केली आहे। तालुक्यातील नदीपात्रातून अनेक वाळू माफिया अवैधरित्या वाळू उपसा करत होते। या विरोधात ठोकळे यांनी महत्त्वाचं पाऊल उचलत कोणत्याही राजकारण्याच्या दबावाला बळी न पडता थेट वाळू उपसा करणाऱ्यांना अटक केली। एवढंच नाही तर नदीमध्ये असणाऱ्या अवैध बोटींना जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने उद्ध्वस्त केलं। शासकीय नियमांच्या विरोधात चालू असणारे सगळे काम ठोकळे यांनी थांबवले। आता ठोकळे यांची दुसरी बाजू बघा। नुकतंच महाराष्ट्रात भयानक पाऊस झाला आणि या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं फार मोठं नुकसान झालं। याच काळात सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात असणाऱ्या नदीला महापूर आला। या पुराचं पाणी सगळ्या भागात पसरलं। या संकटकाळी तहसीलदार शिल्पा ठोकळे यांनी खूप महत्त्वाची भूमिका बजावली। शासनाने पाठवलेल्या मदत किट ठोकळे यांनी प्रत्येक गरज असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवले। शासनाने पाठवलेल्या मदत किट ठोकळे यांनी प्रत्येक गरज असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवले। तालुक्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक फोन त्यांनी उचलला। शासन तुमच्या सोबत आहे, घाबरू नका असा विश्वास त्यांनी लोकांना दिला। पूर ओसरेपर्यंत त्यांनी सगळ्या भागात दौरे केले, लोकांना हिंमत दिली। याच काळात नवरात्र सुरू होतं, पण कुठल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला न जाता त्यांनी आलेल्या संकटाला हरवायचंय आणि लोकांची मदत करायची हा विचार उराशी बाळगून शासन म्हणून त्यांनी लोकांची फार मदत केली। या अगोदर शिल्पा ठोकळे या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात सेवेवर होत्या। कोरोना काळातही त्यांच्या योग्य नियोजनाचं कौतुक झालं। कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुरामध्येही ठोकळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि याच अनुभवाचा त्यांना करमाळ्याच्या पुरातही फायदा झाला। हा महापूर ओसरल्यानंतर करमाळा तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येऊन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समोर तहसीलदार शिल्पा ठोकळे यांचं कौतुक केलं। सगळ्यात तालुक्यात लोकांमध्ये शिल्पा ठोकळे यांच्याबद्दल फार प्रेम आहे। लोकांच्या मदतीला कायम धावून येणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख। आता एवढं सगळं असताना स्थानिक आमदार नारायणआबा पाटील यांनी ठोकळे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर का केला, त्याचं कारण बघा। नारायण पाटलांचं म्हणणं असं आहे की तहसीलदार शिल्पा ठोकळे या तालुका स्तरावर आमदार बैठक घेत नाही। शासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांच्या मध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या ठोकळे करत नाही। अनेक लोकांचं काम हे सरकारी कार्यालयामध्ये होत नसून ते लोक माझ्याकडे येतात आणि मी जर तहसीलदार ठोकळे यांना फोन केला तर त्या फोन घेत नाही। आतापर्यंत मी अनेक वेळा तहसीलदारांना फोन केला पण त्याचे उत्तर देत नाही। अनेक लोकांच्या तक्रारी माझ्याकडे येतात की या सरकारी कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची लूट केली जाते। छोट्या छोट्या कामांसाठी लाच मागितली जाते, लोकांचं काम पूर्ण होत नाही आणि या सगळ्या तक्रारी आम्ही जर तहसीलदारांकडे केल्या तर तहसीलदार त्याकडे दुर्लक्ष करतात। अशा तक्रारी एकत्र करून नारायण पाटलांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव दिला आणि शिल्पा ठोकळे यांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करा अशी मागणी केली आहे। आता करमाळा तालुक्यात अनेक पत्रकारांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये अशी चर्चा रंगली आहे की तहसीलदारांनी या राजकीय नेत्यांचे असणारे पडद्याच्या पाठीमागून चालू असणारे अवैध धंदे बंद पाडले, त्यातून त्यांना मिळणारा पैसा थांबला आणि याच गोष्टीला कंटाळून कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं या तहसीलदारांची लवकरात लवकर आपल्या तालुक्यातून बदली करून पुन्हा आपले अवैध काम कसे सुरू होतील आणि आपला पैसा परत सुरू राहील हीच चिंता या राजकीय मंडळींना पडली आहे। म्हणून हे राजकीय मंडळी अशा इमानदार अधिकाऱ्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणतात। आता अशा कडक अधिकाऱ्यांविरोधात राजकीय मंडळींनी घेतलेली भूमिका काही नवीन नाही। नुकतंच नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी तडफदार अधिकारी अनेक वेळा बदल्यांचा रेकॉर्ड असणारे तुकाराम मुंढे यांच्या विरोधात नागपूर हिवाळी अधिवेशनात हक्कभंगाची मागणी केली आहे। तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटीमध्ये अधिकार नसतानाही अनेक निर्णय केले आहेत असा आरोप कृष्णा खोपडे यांनी केलाय। आता तुकाराम मुंढे यांना सुद्धा जनता किती प्रेम करते हे लपून राहिलेलं नाहीये, पण त्यांच्या योग्य काम करण्याच्या पद्धतीमुळे अनेक राजकीय मंडळींना त्रास होतो आणि मग त्यांचे सगळे अवैधरित्या चालणारे काम थांबतात आणि त्यातनं मिळणारा पैसाही थांबतो। मग काय, अशा अधिकाऱ्याची बदली करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो। म्हणून अशा अधिवेशनात या इमानदार अधिकाऱ्यांच्या विरोधात अशी हक्कभंग प्रस्ताव आणले जातात। पूर्व IAS अधिकारी अशोक खेमका हे नाव तर सगळ्या भारतात प्रचलित आहे। नोकरीच्या उभ्या आयुष्यात एका वर्षात किमान 3 वेळा बदली मिळालेले हे अधिकारी आपल्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत आणि त्यात कायदा तयार करणारा एक आणि तो
कायदा राबवणारा दुसरा. हे फार महत्वाचे स्तंभ आहेत. पण ज्या विधान भवनात कायदा तयार करण्यासाठी जनतेने निवडून दिलेले आमदार जर कायदा राबवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात अशा हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव आणायला लागले तर लोकशाहीसाठी या पलीकडे दुर्दैवाची दुसरी बाब नाही. तर मंडळी, एका बाजूला तहसीलदार शिल्पा ठोकळे यांची लेडी सिंघम म्हणून ओळख आहे. शासनाच्या नियमाविरोधात कुठलंही काम या करत नाही. दुसरीकडे जनता त्यांच्यावर किती प्रेम करते हे साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं. आणि दुसऱ्या बाजूला याच चांगल्या अधिकारी शिल्पा ठोकळे विरोधात स्थानिक आमदार असा हक्कभंगाचा प्रस्ताव आणताय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.